आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण आता हा भाजलेला मसाला पूर्ण ह्या तेलामध्ये घालणार आहोत. त्याच्या सोबतीला हे लाल तिखट. आता तेल तापल्यानंतर मी गॅस बंद केला, कारण आपली तिखट करपू शकते. जिरे टाकून बघितलं तेल तापलं का, हां, नाहीतर चटणी करपते. आता हा घरचा कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी. तर ही आता 2 पळ्या आपण चटणी टाकत आहोत. आपल्या आवडीनुसार असेल, जेवढं झणझणीत लागेल तेवढं. आता ही चटणी हलवली आणि मग हा सगळा मसाला आहे, हा पूर्ण मसाला आता मी ह्यामध्ये असा घालून भाजणार आहे. हे पहा, मी हा सगळा मसाला आता तिखट घालून कढईमध्ये घातला आहे. आणि आता पूर्ण आपण हे कसं साईडला तेल सुटलं आहे, ते तर तेल जातं हळूहळू, आणि परत मसाला भाजल्यानंतर खालून तेल सुटायला लागतं कढईला. तोपर्यंत हा साधारण एक 10 ते 15 मिनिट सलग हलवला तर मसाला भाजू शकतो. पण एकसंधपणे एकसारखापर्यंत हा मसाला हलवायला लागतो. आता बघा, ते आपण घातलेलं सगळं तेल शोषून घेतलं त्या मसाल्यानं. आता मंद आचेवर भाजावा लागतो.